कुख्यात डॉन अबू सालेमला नाशिक रोड कारागृहातून मध्यरात्री हलवण्यात आले। अबू सालेमला कडेकोट बंदोबस्तात भारतातल्या एका मोठ्या शहरात नेण्यात आले। त्यामुळे नाशिकच्या रेल्वे स्टेशनसह जेल रोड परिसराला छावणीचं स्वरूप आलं होतं। अबू सालेम हा मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी आहे। सालेमला उद्या महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी कोर्टात हजर केलं जाणार आहे। नाशिक रोड कारागृहातल्या अण्णा सेलमध्ये अबू सालेमचा महिनाभरापासून मुक्काम होता। तळोजा कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव अबू सालेमचा नाशिकच्या जेलमध्ये आणलं होतं। अबू सालेमच्या प्रवासासाठी ब्लॅक कॅट कमांडो, जेल पोलीस, महाराष्ट्र पोलीस, आरपीएफचे शेकडो जवान तैनात होते। नाशिकमधून आता अबू सालेमला हलवण्यात आलेलं आहे। अबू सालेमला कडेकोट बंदोबस्तात भारतातल्या एका मोठ्या शहरात नेण्यात आले। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आहेत, आपण सविस्तर माहिती घेऊयात। योगेश, खरं तर कुख्यात डॉन अबू सालेमला नाशिक रोड कारागृहातून मध्यरात्री हलवण्यात आलं। कशा पद्धतीने ही सगळी कार्यवाही पार पडली? तर पूर्ण शहर जो होतं ते छावणीचं स्वरूप नाशिक रोड परिसर झालेला होता। नाशिक रोड आणि जेल रोड परिसरामध्ये अक्षरशः संपूर्ण रस्त्यांवर पोलीस दोन्ही बाजूला तैनात करण्यात आले होते आणि या कडेकोट बंदोबस्तामध्ये अबू सालेमला मध्यरात्री 2:30 वाजता कारागृहाच्या बाहेर काढलं आणि त्यानंतर त्याला नाशिक रोड स्टेशनवर नेण्यात आलं। नाशिक रोड स्टेशनवर मोठ्या प्रमाणात प्रवासी या ठिकाणी होते आणि त्यामुळे एकच गोंधळ सगळा उडाला। प्रवासी सुद्धा उत्सुकतेने त्याला बघू लागले होते। एकूणच त्याला सांभाळणं, त्याचा सुरक्षा करणं आणि एकूणच पोलीस स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या वर त्याला सुरक्षित ठेवणं हा मोठा आव्हान हे पोलिसांसमोर होतं। त्यामुळे आरपीएफ, पोलीस, कमांडोज अशा सर्वांनी संयुक्त कारवाई करून त्याला प्लॅटफॉर्मवर जवळजवळ अर्धा तास या ठिकाणी ठेवलं। ट्रेन आल्यानंतर एका विशेष बोगीमध्ये अबू सालेमला एका मोठ्या शहरामध्ये नेण्यात आलेल्या सुरक्षेच्या कारणास्तव नेमकं कुठे नेण्यात आलं, काय नेण्यात आलं हे सांगता येत नाही। मात्र त्याला आता त्या शहरामध्ये हलवण्यात आलेलं आहे। उद्या न्यायालयामध्ये त्याला हजर करून या ठिकाणी न्यायालयीन कारवाई त्याची पूर्ण केली जाईल। योगेश, नेमक्या कोणत्या सुनावणीसाठी कोर्टात हजर केलं जाणार आहे, त्या संदर्भात काही माहिती आहे का? याबद्दलची माहिती अजून कोणी दिलेली नाही, कारण की पूर्ण गोपनीय अशी ही कारवाई होती। कुठल्या शहरात नेलं हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं नाही। मात्र एकूणच त्याच्या सुरक्षेसाठी म्हणून ही सर्व गोपनीयता ठेवण्यात आलेली आहे। खरं तर त्याच्यावर असलेल्या ज्या केसेस आहेत त्या केसेस अंतर्गत तो मुख्य साक्षीदार म्हणून त्या केसमध्ये असल्यामुळे त्याला नेण्याची कारवाई करण्यात आली। कारण बऱ्याचशा गोष्टी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर केल्या जातात, मात्र अबू सालेमच्या बाबतीत हे होऊ शकलं नाही। याचा अर्थ एका महत्वपूर्ण साक्षीदार म्हणून किंवा महत्वपूर्ण आरोपी म्हणून तो त्या ठिकाणी हजर होणं आवश्यक होतं, म्हणून त्याला इथून हलवण्यात आलं। योगेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर नाशिकमधून काल अबू सालेमला हलवण्यात आलं। सालेम हा मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी आहे। त्याला आता एका मोठ्या शहरात नेलं जाणार आहे आणि उद्या होणाऱ्या महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी त्याला हलवलं गेलं। नाशिकमधून अबू सालेमला हलवण्यात आलेलं आहे। कडेकोट बंदोबस्तात त्याला मोठ्या शहरात हलवण्यात आल्याची माहिती आहे। कडेकोट बंदोबस्तात अबू सालेमला एका मोठ्या शहरात हलवण्यात आलं। सालेम हा मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी आहे। उद्या एक महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आणि त्यासाठीच त्याला नाशिकमधून हलवण्यात आलं।